सगळे बैल मालक आले, कॅमेरा बैल मालकांच्याकडे फिरव। बैल मालक फाटी कटनाची आहे, मुरमाड रान आहे। आता तुम्ही फाटीवर आहे, आता सेमी पळायला काय अडचण आहे का ते आताच सांगा। पळाई सगळे तयार आहेत का? एवढा गेली ही तिसरं वर्ष मैदानचं फायनल होत नाही। आयोजक एवढा मोठा खर्च करतात, त्या मैदानचं फायनल होत नाही। सकाळपासून सगळ्यांनी बघितलंय मैदान रीतसर आणि पारदर्शक पद्धतीने चाललंय। जर तुम्हाला फाटी आज पळण्यासाठी योग्य वाटत नसेल, कुणाला वाटत असेल की बैल पडतील किंवा कुठल्या बैलाला इजा होईल, तर आपण आज थांबू आणि हेच सेमी आणि फायनल उद्या सकाळी 9 वाजता इथं घेऊ। आणि जर तुम्हाला उद्या पळायचं नसेल, सगळ्यांचं तुमचं म्हणणं असेल की आजच सेमी घ्या ना आज फायनल घ्या, हा सर्वस्वी विचार तुम्ही करा। फाटी पळणे योग्य असेल तर आज सेमी आणि फायनल घेऊ। आणि जर तुम्हाला वाटतंय कुठे शंका कुशंका असेल की बैल एखादा कुठल्या बैलाला इजा होऊ शकते, तर ह्याच ठिकाणी सकाळी 9 वाजता सर्व सेमी आणि फायनलचा फेरा इथंच होईल। मग सर्वस्वी निर्णय तुमचा आहे, तुम्ही ठरवून सांगा काय करायचं, आज पळायचंय का उद्या पळायचंय। सगळ्यांनी हात वर करून सांगा जर आज पळायचं असेल तर। जवळपास 47 गाड्या आहेत आणि त्यांची जवळपास 95-96 बैल आहेत, त्या सगळ्यांना मान्य आहे का आज पळायचं? परत उद्या उठून कोणी म्हणायचं नाही की आम्ही नव्हतो, म्हणून सगळ्यांना आता माईकवर पकडून सांगतोय अजून 15-20 मिनिटं थांबू आपण। आता 4 वाजले, आपल्याकडं 4:30 वाजता आपण सगळे सेमी खाली पाठवू। अजून अर्धा तास थांबू। फाटी गेले 15-20 मिनिटानंतर अर्धा तासानंतर तुम्ही बघितले की 70% फाटी सुकलेली आहे। अजून आपण अर्धा तास थांबू आणि मग सेमी आणि फायनल संपन्न करू। आणि जर तुम्हाला शंका कुशंका असेल तर आयोजकांनी 2 दिवसाची परमिशन घेतलेली आहे। आयोजकांना त्रास झाला तरी चालेल, बैल मालकाला त्रास होऊन द्यायचा नाही, हा दिगूबाई यांचा शब्द आहे। दिगूबाई यांनी सांगितलं पहिलवान आपल्याला फायनल घ्यायचंय, जर बैल मालकांना अडचण वाटत असेल तर फायनल आपण उद्या सकाळी सेमी आणि फायनल इथं घेऊ। हे निर्णय आता तुमचा आहे, तुम्हाला पाहायचं असेल तर आता आपण अर्ध्या तासानंतर सगळे सेमी घेऊ। मग सगळ्यांना मान्य आहे ना आता पळण्यासाठी? ओके, धन्यवाद। सकाळपासून मैदान एकदम रितसर चालू होतं, पण निसर्गापुढे काय सांगाल, म्हणजे काय निर्णय घेतलेला? मैदान हे सकाळपासूनच सुंदर आणि पारदर्शकरित्या सुरू होतं। सर्व बैल मालकांची साथ त्याला योग्यरित्या मिळाली। आज म्हणजे अति अल्प मैदान आपण बघतो की 2:30 वाजेपर्यंत जवळपास 47 गट आपण पूर्ण केले होते, 43 गट पूर्ण केले होते। आणि आपला आजचा म्हणजे असा मनसुबा होता की 5 वाजेपर्यंत ह्या मैदानाचं फायनल करायचं, पण नैसर्गिक आपत्ती पुढे आपण कोणीही काही करू शकत नाही। अचानक पावसाचं आगमन झाल्यामुळे हे मैदान थांबवण्यात आलेलं आहे, पण ही फाटी पळण्यासाठी अतिशय चांगली आहे। आता पावसाचा व्यत्यय आल्यानंतर 1 तास आपण जर या फाटीवर जर अवधी आपण घालवला 1 तासाचा, तर ही फाटी परत पूर्वीसारखी पळण्यायोग्य होऊ शकते। त्यासाठी आपण 1 तासाचा अवधी दिलेला आहे। या 1 तासानंतर जर पुन्हा पावसाची सावट थांबली नाही तर आपण हे मैदान आज थांबवणार आहोत। आणि या बाबतीतचे सर्व जे अधिकार आहेत की मैदान आज थांबवायचं की उद्या हे मैदान पुढे ॲज आहे तीच कॅरी करून संपन्न करायचं, हे सर्वस्वी अधिकार यात्रा कमिटी किंवा आयोजक कमिटी आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडे राहतील। तरी पहिलवान तुम्ही मगाशी स्टेजच्या पुढे होता, तिथे बैलगाडी मालकांशी तुमचा संवाद झाला, कशा पद्धतीने संवाद होता? बैलगाडी मालकांचं काय म्हणणं आहे? नाही, खरोखर हे मैदान म्हणजे गेली 2 वर्ष आयोजक एक सुंदर आणि पारदर्शक मैदान घेत आहेत की ज्या मैदानात त्यांना असं म्हणजे अपेक्षित आहे की ह्या मैदानातून फायनलचे मानकरी आपण घोषित करून त्यांना यथोचित त्यांचा सन्मान करायचा। पण गेली 2 वर्ष काय अडचणींमुळे हे मैदान पूर्ण होत नाही, फायनल होत नाही। पण या वर्षी 3रं वर्ष असल्यानं आम्ही मैदानचं फायनल हे पूर्णपणे आज करण्याच्या मनसुब्यात होतो, पण नैसर्गिक आपत्तीमुळे हे झालं नाही। 5 तारीख आहे तरी पण सर्व बैलगाडी मालक संघटनेचे जे नियम आहेत ते सर्व आत्तापासूनच स्ट्रिक्टली फॉलो करायला लागलेत। आता पण आपण पाहिलं की
मैदानात नोंदणी एकदाच, गटाला गाडी बाहेर पडली की गाडी भरून घरी जायचं, तो नियम तुम्ही सांगितलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? नियम नियम आपण बैल मालकांच्यासाठी, बैल चालकांच्यासाठी आणि सर्व घटकांसाठी चांगले आणि पारदर्शक नियम केलेत. हे सर्व हिताचे नियम आहेत. हे मला अपेक्षित ह्या सर्व बैल मालकांच्याकडून एवढंच आहे की ही नियमावली तुमच्यासाठी, मग तुम्ही आत्मसात करून ह्या नियमावलीचं तुम्ही जर योग्य प्रकारे त्यात सहभागी झाला तर आपल्याला भविष्यात ही बैलगाडी शर्यत बंद पडेल असं कधीही वाटणार नाही. पण जर हे नियम तुम्ही काटेकोरपणे पाळले नाहीत तर भविष्यात ही बंदीची सावट आपल्याला येऊ शकते. आणि हा सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून एक चांगला निर्णय बैलगाडी मालक घेत आहेत याचा मला आनंद वाटतो. आपल्या सातारा जिल्ह्यात पण पाऊस सुरू आहे सध्या, पावसाचं वातावरण आहे, तरी आयोजक कमिटी यांना काय तुम्ही म्हणजे आवाहन कराल? की नाही, आता सातारा जिल्ह्यात आज दुसरं एक मैदान आहे नारावण्याचं, तिथेही दुपारी 1:30-2च्या दरम्यान पाऊस सुरू होता. मैदान 1-2 तास थांबवलं होतं, पण आता मैदान पाऊस थांबल्यामुळे पूर्वरत मैदान सुरू झालेलं आहे. तशाच प्रकारे आम्ही इथं आता आज आमचाही तोच प्लॅन आहे की पाऊस जर थांबला, फाटी पळणे योग्य आहे तर आपण पुढे मैदान संपन्न करू. 2 वर्ष मैदानचं फायनल होत नाही, कुठंतरी आपणही आयोजकांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. जर एखादा आयोजक दरवर्षी मैदान घेत असेल, हे कुणासाठी घेतोय? त्यांच्यासाठी न घेता सर्वसामान्य बैल मालकांसाठी घेतो. मग आपणही आयोजकांनाही कुठेतरी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. जर आपण आयोजकांच्या पाठीमागे उभं राहिलो नाही तर ही कालांतराने ही मैदानांची संख्या कमी होईल. चालते पहिलवान, मी मुलाखत थांबवतो आणि खूप सुंदर अशी माहिती दिली तुम्ही. धन्यवाद. ओके, धन्यवाद.